नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रात दिव्याची दिशा कोणती असावी व अखंड दिवा कसा लावा व नवरात्रीत दिव्या लावण्या मागचा शास्त्रोदय कारण काय आहे ते बघूया. चला. दिवा हा प्रकाश पसरतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरतो. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळतो, म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो. कोणती पूजा असो किंवा कोणते समारंभ असो, लोकपर्णा असो, सर्व शुभ कार्यात आपण अगोदर सुरुवातीला हे दीपच प्रज्वलित करतो. दीप प्रज्वलित करायची अशी प्रथा आहे. ज्या प्रकारे दिव्यात वात नेहमी उंचावते, त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो. हीच दीप प्रज्वलताची मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसांनी दिवा लावा. लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणा. तसेच हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करून सुद्धा दिवा लावतात. वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याचे आणि त्यात लावण्यासंबंधित काही नियम सांगितले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते. वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्यात काय परिणाम होतो. तसेच नवरात्रात अखंड दिवा का ठेवतात. आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्व मानले जाते. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. तसेच नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घट स्थापना व अखंड दिवा व जागरण इत्यादी करतात. तसेच नवरात्रात 9 दिवस आपण घरात घटाची स्थापना करतो आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला व न विजू देता ठेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचे नाही. जर का हा दिवा विजला तर हे वाईट मानले जाते असे आहे. नवरात्रात अखंड दिवा. नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात. जर घरात गायचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकतो. तसेच नवरात्रीत 9 दिवस दिवा देवघरात ठेवणे याला अखंड दिवा असेही म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यास घरात सुख आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्रात पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावला जातो. त्याच नियमाने संरक्षण पण करावे. अखंड दिवा लावण्याची विधी. आपल्याला अखंड दिवा लावण्याची विधी. नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा, तिचे फायदे, नियम व अटी. दिवा हा प्रकाश प्रसरित करतो व देवाकडून आशीर्वाद भेटतो, म्हणून आपण दिवा लावतो. कोणतेही मंगल काम करतो किंवा त्या समारंभासाठी आपण दिवा हे प्रज्वलित करतो. त्याचप्रमाणे आपली पण प्रगती होते. दिवा लावताना आपल्या कुटुंबाचे कल्याण होऊ दे असे म्हणत दिवा लावावे. जसे हिंदू धर्मात कोणत्याही कामाआधी आपण दिवा लावतो, तसे नवरात्रीतही आपण सकाळ संध्याकाळ हे दिवा लावतो. तसंच नवरात्रीमध्ये दिवा लावण्याचे काही नियम पण असते. दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी. नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावतात. आपल्या हिंदू धर्मात वर्षभरात आपण 2 नवरात्री करतो. नवरात्र असे चैत्र नवरात्र व दुसरी असते आश्विन नवरात्र असे या महिन्यात पण आपण करतो. व तसंच शारदीय नवरात्र करतो. देवी आईला प्रसन्न करण्यासाठी जपमाळ आणि ग्रंथ पठण करतो व या 9 दिवसात आपण घटस्थापना करतो व अखंड दिवा लावतो. तसेच अखंड दिवा लावताना तिळाचे तेल वापरा. तसेच नवरात्रीत आपण अखंड दिवा का लावतो तर ते जगदंबा अंबाबाईचे आशीर्वाद मिळावे, तसेच घरात सुख समृद्धी व शांतता राहावे, त्यासाठी आपण सर्व कार्य सिद्ध होतात, म्हणून नवरात्रीत अखंड दिवा लावतो. तसेच दिवा हा खाली ठेवायचे नाही. एक लाल कपडा घ्या व त्यावरती तांदळाचे अष्टकमळ काढून घ्या. अष्टकमळ बनवून घ्या. हे ठीक आहे. नाही तर तांदूळाचे स्वास्तिक जरी तुम्ही काढलं तर चालतंय. म्हणजे तुम्हाला जर अष्टकमळ नाही आलं तर तांदूळाचे स्वास्तिक जरी काढलं तरी येते. तसंच तिळाचे तेल घ्या आणि देवीचे तेल हे कशात पण हात लागता कामा नये. म्हणजे जे देवीला आपण तेल वापरतो 9 दिवस ते कसलेही म्हणजे हात लागता कामा नाही. म्हणजे देवांना तेल हे
त्यांचं सेपरेट ठेवायचं. तसंच तेलाची बाटली किंवा डबा ठेवा. तसंच अखंड दिवा लावताना काळजी घ्या की घरी कोणीतरी असेल पाहिजे. म्हणजे घरी तुम्ही अखंड दिवा लावले तर घर रिकामं सोडून जायचं नाही. आपल्याला घरी कोणीतरी असायला पाहिजे, कारण सकाळ संध्याकाळ ही आपल्याला आरती करावी लागते. पण आई अंबाबाईला नैवेद्य दाखवताना खडी साखर, मध, तूप, साखर, दूध, केळी, फळाचा असे नैवेद्य दाखवू शकतात तुम्ही. तसेच दिव्याची दिशा ही ईशान्य दिशा म्हणजे कोणती? ईशान्य दिशा म्हणजे कोणती? उत्तर, पूर्व, ईशान्य, कोण म्हणजे उत्तर पूर्व यामध्ये जो दिशा येते म्हणजे त्याला ईशान्य दिशा असेही म्हणतात. देवी देवतांचे स्थान या दिशेला मानले जाते. म्हणून अखंड दिवा म्हणजेच पूर्व, दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोण्यात ठेवावे हे शुभ असते. पूजेचे वेळी दिव्याची तोंड हे पूर्वेकडे व उत्तरेकडे असले पाहिजे. अखंड दिवा ठेवण्यापूर्वी गणेश भगवान व जगदंबा मातेची पूजा करून घ्यायची. कसे आपल्याला दिवा ठेवताना गणपती बाप्पांची आणि जगदंबा आईची पूजा करून घ्यायची आहे. तसंच दिवा लावण्याचे महत्व म्हणजे शुभ करते, कल्याण करो. तसं नाही, आपल्याला दिवा लावायचे हे कशासाठी? आपल्या घरात सुख समृद्धी यावं. तसंच आपल्याला दिवा लावताना काय म्हणायचंय? शुभम करोति कल्याणम आरोग्यम असं आपल्याला बोलत शत्रुबुद्धी विनाशाय आरोग्यम धनसंपदा नमस्तुते असं म्हणत अखंड दिवा लावा. लावण्याचे नियम. नवरात्रीमध्ये अखंड दिव्याचीच म्हणजे वात हे पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आपल्या आयुष्य वाढते. तसेच पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते. तसंच दिवा हा वात उत्तर दिशेला ठेवल्याने धन लाभ होते. दक्षिण दिशेला ठेवल्याने नकारात्मकता घरात येते. अशी ही आपल्याला नवरात्रीत दिवा लावायची दिशा सांगितलेला आहे. तुम्ही त्याच दिशेला दिवा लावा. नवरात्रीत अखंड दिवा लावायची अशी माहिती. श्री स्वामी समर्थ.